तर वेदांत पाटील आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये सेकंडला विशाल आणि 9 सेकंडला खेळाडू आहे तो मात्र निवृत्ती. टीम दातिवली संघाचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल एक चांगला खेळाडू आहे विशाल. आपल्याला जरूर पाहायला गेलं तर अतिशय एक चांगलं क्रिकेट गाजवलंय आणि इथून सलामीला आलेत गोलंदाज वेदांतला आपण जरूर पाहतोय पहिल्या षटकामध्ये. दोन्ही संघाला नक्की शुभेच्छा असतील. गेम ऑन, लेग्स प्ले, पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट करायचा होता पहा. इथून टफा पडल्यानंतर डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट जरूर मिळाली असती. मात्र थोडासा कुठेतरी फलंदाजाला लागलाय आपण जरूर बघितला. इथून एक सिंगल जरूर आले तर डायरेक्ट हिट जर झाला असता तर विकेट पहिल्याच बॉलवरती जरूर मिळाली असती तर विशालची. मात्र इथून पहिला धक्का लागला असता टीम दातिवलीला. सुरक्षित हरकत नाही आहे आणि इथून या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती 1 रन आले. श्री गणेश झाला स्कोरबोर्डचा एक खातं उघडलंय तर विशालने वैयक्तिक आणि संघाचं देखील एक सिंगल जरूर मिळते आणि धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती बॉल झाला 1. 5 षटकांची मॅच असणार आहे आणि जे बावलपेचं षटक हाताळतोय तो वेदांत पाटीलला आपण जरूर गोलंदाजी मार्कवरती जरूर पाहतोय. अतिशय चांगली अशी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. सेकंडला निवृत्ती, दुसरा बॉल, हा देखील फटका चांगला वेगाने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. गॅप फार मोठी आहे, चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार, मिळतील धावा 4. येतो निवृत्तीच्या बॅट मधून 4 धावा. डीजे कोणतंही काम चालू करण्याच्या आधी आपण गणरायाला जरूर वंदन करतो आणि ते संगीत आमचे डीजे मास्टर तुमच्यापर्यंत पोहोचवतात. हा बॉल देखील सुरेख टफा पडल्यानंतर निघून गेला. चांगली गोलंदाजी, डोळ्याची पापणी लावते की लावते, चेंडू निघून जातो. चांगला गोलंदाज वेदांत पाटील आपण टीम सागावचा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसरा बॉल येतोय निर्धाव आणि आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. धावा फलकावरती येते 5. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकामधले. ते पावरप्लेचं षटक हाताळत असताना आपण वेदांतला जरूर बघतोय. निवृत्ती देखील एक चांगला बॅटर आहे टीम दातिवलीचा आणि इथून टीम दातिवली आणि त्यांच्या विरोधात सागाव संघ. फटका समोर घेऊन काढला, क्षेत्ररक्षक चिन्मयला बघतोय. चेंडू अडवेपर्यंत एक सिंगल झाले, दुसरीचा कॉल घातक ठरते की काय आणि इथून पहा 2 धावा वेगाने कंप्लीट झाला. तर वेगाने झाला असताना चिन्मयचा थ्रो तर जरूर विकेटचं बदल झालं असतं. पहिल्या बॉलवरती देखील मगाशीच मी उल्लेख केला, जर विशालचा विकेट गेला असता तर डायरेक्ट हिट रितेश भोईरने केला असता. तर इथून थोडासा डायरेक्ट हिट झाला नाहीये. हा देखील फटकाला जवाब आहे. पाठलाग जरूर चालला योगेशचा, मात्र चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषे पार. क्लासिकल बॅट मधून येतोय, क्लासिकल चौकार. डीजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपल्या कानापर्यंत जरूर पोहोचवलंय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला, 11 धावा खर्च झाला. हा देखील बॉल चांगला. सूरज देखील आला, एक सिंगल झाले, दुसरीचा कॉल मात्र नाकारला. एक सिंगल. तर याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे दमदार आयोजक समीर दादा देसाई यांचं आगमन झालंय. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी आहे. बुलेट स्पर्धा जिला म्हटलं जाते. खरं तर पूर्ण रायगड ठाण्यामधली पहिली मानाची आणि सन्मानाची एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे चषक 2025 8वं पर्व आणि त्याच्यातनं 5वी बुलेट तुम्ही सध्या मैदानावरती पाहतायत आणि आमचे लाडके आयोजक समीरदादा देसाई यांचं आगमन झालंय. वेलकम समीरदादा, आपलं स्वागत आहे. काल वाढदिवस होता, त्या वाढदिवसाच्या आज तुम्हाला पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. नक्कीच आपण जरूर बघतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर
माननीय सन्माननीय समरजिता देसाई नक्कीच उपस्थित आहेत या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगला 8वं वर्ष या वर्षामध्ये बुलेट बाय आपण जरूर बघतोय आणि इथून ते उपस्थित आहेत. तर वेलकम, तुमचं देखील स्वागत. हा देखील हा चांगला सेट्रॅक्शन झाला, चेंडू थांबवला पूर्णपणे, एक सिंगल तिथे जरूर मिळते. तिथे आपण रितेश भोईरला बघितलं, दुसऱ्या षटकामध्ये आला तो रोहित भोईर. ओव्हर नंबर 2 वैयक्तिक दुसरं, तर संघासाठी देखील दुसरं सगळं घेऊन येतो. आपल्याला पाहायला मिळतोय तो नक्कीच गोलंदाज रोहितला आपण बघतोय. गोलंदाज तयार, सर्व बॅटने खेळायचा होता मात्र बॉल निघून गेला अतिशय वेगाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला डब्बा होता, समजला नाहीये. सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून खेळायचा होता मात्र बॅटवरती घेता आला नाहीये आणि इथून निघून जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, हा देखील खोदून काढला आहे. तिथून क्षेत्ररक्षक आला, एक सिंगल झाले. दुसरीचा कॉल जरूर असे घातक ठरते की काय, फिकी चुकीची आले आणि इथून फिकी जर सरळ आली असती ना, थ्रो थोडासा बाहेर गेला आणि तिथून बघायला गेलं विकेट मिळाली असती मात्र तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. बॅटिंगमध्ये थोडेसा चेंजेस टीम दादिवलीच्या बाजूने पाहायला मिळते. थोडेसे विशाल थोडेसे मागे जमतात मात्र आज सलामीला आलेत. आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बॉल चांगला आहे, डायरेक्ट हिट झाला आहे मात्र चांगला आहे. योगेश आपल्याला पाहायला मिळतात, सागावचे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक चांगली बॅटिंग देखील योगेशच्या माध्यमातून जेव्हा संघाला गरज असते तेव्हा नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग जरूर केली जाते आणि आज ते जरूर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळाडू योगेश पाटील आपण बघतोय. टीम सागाव संघाचा स्ट्राईक एंडला आला तो मात्र निवृत्ती. बॅटला बस झाला, आवाज जरूर आपल्या कानापर्यंत पोहोचला. फणसांचं बोट वरती गेलं, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय टीम दातिवली संघाला 16 वरती. विकेटचं बाद, निवृत्ती. बॅक टू द डगआउट डीजे. संगीत जरूर आपल्या कानापर्यंत पोहोचवतात. आपले डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय नवीन बॅटर जयेश आला आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एक चांगला खेळाडू टीम दातिवलीचा आणि इथून जयेश मैदानाच्या आतमध्ये आला. हा देखील चांगला खेळून काढला. वेदांत देतो दूरवरून आपल्याला पाहायला मिळतं. गॉफला तैनात इथून तोपर्यंत इथून 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील इथे संपलाय. 12 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती बघायला गेलं तर 18 धावा आणि अजूनही इथून 18 बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये कोणाला वापरला जाईल. टीम सागाव 18 झालाय, 12 बॉलचा खेळ झाला, अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, पोहोचवतो टीम सागाव तुमच्यापर्यंत. 12 रन्स आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या त्या रोहितनं आणि पहिल्या षटकामध्ये ते धावा खर्च केला वेदांत पाटीलने, ते मात्र 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो वेदांत. आपण पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये जरूर पाहतोय आणि स्ट्राईक एंडला विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल जयेश म्हात्रे. एक चांगला स्कॉर टीम दातिवली, दुसऱ्या बाजूला सागाव. ही आजच्या दिवसातली पहिली मॅच आहे आणि लक्षात घ्यायचा 20 मिनिटाचा टाइम इथे लावलाय. टीम सागाव संघ ते तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहेत ते 5 षटक, इथून हे लक्षात घ्यायचं आहे. अतिशय चांगलं असं ट्रॉफीज देखील आपण बघतोय. चांगलं आयोजन आहे. ओ चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतंय. तर इथून फलंदाज नक्कीच
आपल्याला पाहायला मिळतं विकेटचं पतन. विशालला देखील माघार पाहायला गेलं. दुसरा धक्का टीम दातिवलेला तो लागतो 18 वरती. पुन्हा एकदा वास फार आपल्याला पाहायला मिळाला वेगाने आला आणि इथून माघारी परतावं लागतं. फलंदाज बाद. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरला जरूर संधी देणार आहोत. त्यांच्या डीजे मधून एक चांगलं संगीत आपण जरूर ऐकणार आहोत. साईबाबा यांचं संगीत जरूर आपल्याला ऐकवलं. एक चांगलं संगीत आहे. आणि इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येतोय. 2 विकेट्स आत्तापर्यंत गेल्यात. विनीत कुठेतरी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येत नाही. जो सलामीला येतो खेळाडू. हा बॉल देखील चांगला आहे. इथून आपल्याला पाहायला मिळतंय साब्याच्या मैदानापासून क्रॅम्प आल्यापासून थोडासा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. विनीत पाटील शांत आहे आणि इथून कुठेतरी सलामीला देखील आला नाही आहे. आणि तोपर्यंत इथून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फटका उंच गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली सूरजला पाहतोय. टिपला झेल. फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल खेळाडू. नक्कीच आल्याबरोबरच अनिकेतला आल्या बावली जातोय माघारी. तू चल मे आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं बदन. तिसरा धक्का टीम दातिवलीला. डीजे नवीन बॅटर ज्या खेळाडूची वाट बघत होतो विनीत आला. तर आपल्याला जरूर पाहायला मिळेल मगाशीच आपण उल्लेख केला त्या खेळाडूचा तो विनीत पाटील येतो स्ट्राईक एंडला. थोडीशी पायाला दुखापत जरूर झाले विनीतच्या. इथून धाव फलकावरती 18 आणि इथून विकेट्स आत्तापर्यंत टीम दातिवलीचे गेल्या. 3 ओव्हर नंबर तिसरा चालू आहे. 3 बॉलचा खेळ झाला आत्तापर्यंत. वेदांत पाटीलनं गोलंदाजी चांगली केली आहे. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढलाय. जर चेंडू हातामध्ये जरी येतोय ना तरी विकेट जरूर मिळतोय. इथून अजून एक धक्का जरूर लागला असता टीम दातिवलीला. मात्र चेंडू रितेशच्या हातामध्ये बसत नाहीये आणि इथून तोपर्यंत एक सिंगल जरूर मिळेल. धावा 19. बॉल झाले 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये. काही फिल्डिंग मध्ये चेंजेस जरूर चालू आहे आपल्याला पाहायला मिळतं. टीम सागाव एक चांगला खेळाडू सचिन म्हात्रे. कित्येक स्पर्धा गाजवल्यात सचिन म्हात्रेनं. हा फटका अतिशय सुरेख होता. पाण्याचा गा निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू चौकार. जयेश म्हात्रेच्या बॅट मधून मिळतील धावा 4. पहा काय फटका सजवला आणि इथून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. डीजे श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा. श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. सो मच आपल्याला आज चषक आपल्याला जरूर पाहायला मिळते. 4 दिवसाची ही स्पर्धा. आजचा दिवस 3रा आणि ही स्पर्धा अतिशय चांगली आहे. ही बुलेट नक्कीच मालिकावीर आहे. खरंच कौतुक करेल माननीय सन्माननीय समीरजी देसाई. खरंच अतिशय चांगली स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी तुम्ही घेऊन येता आणि ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जरूर ते उपस्थित आहेत. काल त्यांचा वाढदिवस देखील होता. इथून वाईट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 24. 24च्या घरामध्ये बॉल झाले आतापर्यंत 5. पुन्हा एकदा बॉल
वाईटचा इशारा आहे, थोडासा आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 2 ओव्हर हाताळल्या, 2 ओव्हरमध्ये बघायला गेलं तर एक देखील वाईट आला नव्हता आणि या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर 2 वाईट आल्यात. थोडंसं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं वेदांवरती थोडासा दबाव आहे की काय तो आपल्याला पाहायला मिळेल. कारण जयेश म्हात्रेसारखा एक खेळाडू स्ट्राईक एंड टीम दादिवलीचा एक तो देखील चांगला खेळाडू आहे. इथून शेवटचा बॉल, हा बॉल सुरेख होता, मोठा फटका खेळायचा होता, इथून घेता आला नाहीये, निघून गेला तो निर्धाव. आणि इथून झाले 3 षटकांचा खेळ. आतापर्यंत विकेट गेला 3 धाव फलकावरती 25 आणि इथून जरूर ड्रिंक्सवर जरूर होईल आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 25 अँड स्कोर बोर्ड. तर पाणी घेऊन जायचं आहे, लक्षात घ्या. काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती दमदार आयोजन मैदानावर, दमदार आयोजन मैदानावर, दमदार आयोजन मैदानावर. शिवाजी कोलेकर आनंदी झाला, गणेश वारिंगे आनंदी झाला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी हाताने जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी हाताने जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय हाती हाताने जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय हाती हाताने जिल्ह्याला. श्रीराम मस्कर या चषकाचा संत तोरवे आहे सहकारी, संतोष तोरवे आहे सहकारी, संतोष तोरवे आहे सहकारी. दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची. नरेश हॅलो, एडूटनं विपक्ष शिडॉन. तर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला हेडूटने आणि त्यांच्यावर फाईट करेल संघ तो शिडॉन. तर दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्यायचं, इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज मिलिंद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगले गोलंदाज आहेत टीम सागाव. पहिलाच बॉल असेल, पहिलाच बॉल विनीतच्या बॅटमधून फटका जरूर चांगला घेऊन काढलाय आणि इथून प्रयत्न जरूर राहिलेला वेदांचा, मात्र थोडासा कमी पडला, हरकत नाहीये. आणि इथून मिळतील धावा 4. चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला, चांगला शॉट इथून खेळून काढला विनीतने. आणि मी मगाशीच उल्लेख केला या खेळाडूचा, जरी वायाला दुखापत असली तरी हार मानत नाहीये सहजासहजी तो विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील मोठा फटका खेळायचा होता, पहा त्याच्या पायाला दुखापत आहे, मात्र सांगितलंय क्रिकेट हा असा खेळ ना मित्रांनो, मगाशीच सांगितलं क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्कीच जा, कारण क्रिकेट कधीच आपल्याला कमी पडून देणार नाही आहे. आणि इथून विनीत सांगतोय माझ्या पायाला दुखापत आहे तरी मी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. टीम दाती तुझ्या टीममधून खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि इथून धावा फलकावरती आहेत त्या मात्र 30 बॉल झाले आत्तापर्यंत, 2 ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस जरूर केलेत. जरूर लंगॉनला सचिन म्हात्रे, लंगॉफला हरेश म्हात्रेला पण पाहिलं. इथून क्षेत्ररक्षक कोणता देखील नाहीये, चेंडू अजून एक निघून जातोय जयेशच्या बॅट मधून. मिळतील धावा 4, चौकार. गणेशजी म्हात्रे साहेब आपल्याला उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतं. या दादा व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात
उपस्थित मान्यवर. आणि इथून या मॅचमध्ये ज्या गोलंदाजाकडून टीम सागावला फार अशी अपेक्षा आहे ते मिलिंद म्हात्रे, इथून त्यांच्यावरती जरूर विश्वास ठेवला, मात्र इथून धावा खर्च केला आतापर्यंत 3 बॉलमध्ये, ते मात्र 9 धावा खर्च केला. हा देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ऑफिस स्ट्रॉंग आहे. निर्णय काय असेल पंचांचा, इथून रनआउटची संधी आहे, रनआउटचा झालाय, मात्र पंचांचा इशारा, फलंदाज बाद, विकेटचं पतन, टीम दातिवलीला लागतोय 4था धक्का. सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर, मालेगावाचा कापली सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार, नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार, नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार, नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं संगीत जरूर वारंवार आपल्या कानावरती पोहोचत आहे आणि ही स्पर्धा जरूर अतिशय चांगली आहे. आणि MTC लाईव्ह मी मगाशीच सांगितलं, रोशन फराड, सागर, आमचे कॅमेरामॅन भावेशजी ठाकरे, नक्कीच 4 दिवसामध्ये चांगलं असं लाईव्ह कास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जरूर पोहोचवलं जातं. हा फटका लाशवाब आहे, निघून जाईल गपशा डोक्यावरून, चेंडू सीमारेषा बार, मी दिला बसा, षटकार येतोय विनीत पाटीलच्या बॅट मधून, हवाई सबर, बिग षटकार. पहा, मगाशीच मी सांगितलं ज्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला तो मिलिंद म्हात्रेवरती, मात्र इथून हा देखील विनीत पाटीलच्या पायाला दुखापत आहे मैदानाच्या आतमध्ये, तरी इथून 40 रन्स आहेत. टीम सागाव आपल्याला पाहायला मिळतंय. 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला, 15 रन्स खर्च केल्यात. हा देखील उंच गेलाय, झेल खाली हरेश म्हात्रे येतोय आणि झेल ड्रॉप. इथून पहा चुकी केली आहे, चुकीला इथून माफी नाही आहे, लक्षात घ्या. आणि इथून झेल ड्रॉप झाला तो हरेश कडून, बॅकअप असणं फार गरजेचं आहे. आणि इथून चुकी करतोय हरेश म्हात्रे. ज्या खेळाडूंनी नक्कीच धावा बनवल्या मैदानाच्या आतमध्ये विनीत पाटील, तो झेल महत्वाचा होता, तो हरेश करून सुटला. आणि इथून आता 2 धावा तर आल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 42 आणि स्कोरबोर्ड 42 रन झाल्यात. आणि 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा फार कमी होत्या 3 षटकांमध्ये, ते होते फक्त 30 आणि आता वेगाने वाढल्या इथून धावफलकावरती. आणि इथून आत्तापर्यंत आपल्याला पाहायला गेलं तर 42 आणि स्कोरबोर्ड, 4 विकेट्स गेल्या आतापर्यंत. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण अवधूत म्हात्रेला जरूर बघणार होतं, फक्त 25च धावा होत्या 3 षटकानंतर. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत, नक्कीच सिद्धार्थ नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आणि गुणलेखाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्येक बॉल आणि बॉल, प्रत्येक चेंडू आहे ना, त्यांच्या माध्यमातून बरोबर रन्स जरूर कव्हर केल्या जातात. ते गुणलेखक आमचे सिद्धार्थ आमच्यापर्यंत चांगली माहिती जरूर पोहोचवतात. थँक्यू सिद्धार्थ. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 42 आणि स्कोरबोर्ड 42. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज येतोय तो शेवटच्या षटकामध्ये अवधूत म्हात्रे. अवधूत आला ओव्हर नंबर 5 आणि शेवटचं षटक असणार, अंतिम षटक. स्ट्राईक एंडला फलंदाज विनी, स्ट्राईक एंडला विक्रम असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला विनीत आहे. अवधूत आला ओव्हर नंबर 5, पहिला बॉल विक्रम साठी असणार आहे. आणि हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत जरूर आला. पंच आमच्यापर्यंत कळवतात हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 43, 43 रन्स आत्तापर्यंत धावफलकावरती आहेत. धावा आल्या टीम दातिवलीच्या.
फटका देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षकीय तिथे आपल्याला पाहायला मिळेल. रितेशला चेंडू अडवला तोपर्यंत पहा विनीतला आपण बघतो पूर्णपणे पायाला जरी लागला असेल तरी शेवटपर्यंत हार मानत नाही, जिद्द सोडत नाहीये. कारण माझ्या संघाला गरज आहे धावांची, मी इथून धावा बनवणार सांगतोय आणि इथून धावा कंप्लीट केल्या आतापर्यंत. त्या मात्र 2 अजूनही बॉल शिल्लक असतील ते 5. सुरेख बॉल आहे. टफा पडल्यानंतर समजला नाहीये विक्रमला. डोळ्याशी पापणी लवते की लवते चेंडू निघून जातोय. काय गोलंदाजी आहे, काय टप्पा आहे, काय लाईन आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अजूनही इथून 4 बॉलचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. इथे क्षेत्ररक्षक वेदांत झेल खाली आहे. टिपला झेल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले आपल्या जरूर दाखवतील. MTC मग अशी सांगितलं त्यांच्या माहितीद्वारे ही स्पर्धा कोणतीही असू द्या जरूर चांगलं लाईव्ह कास्ट आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतात आणि आपण रिप्लेमध्ये जरूर बघतोय. इथून झेल टिपला तर वेदांतने आणि विकेटचं पतन. DJ आतापर्यंत 5 विकेट गेल्या. 45 आणि स्कोरबोर्ड नक्कीच 45 रन्स या धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर आला तो विनीत मडवी आणि नौसा केला तो विनीत पाटील आहे. आतापर्यंत 5 बॉल फेस केले विनीत पाटीलने. 14 धावा बनवल्या. त्या मॅचमध्ये काय गोलंदाजी आहे, काय टप्पा आहे, काय लाईन आहे. रणनीतीवरती ब्रेक लावला, पूर्णपणे धावा थांबवल्यात. काय गोलंदाजी आहे, सुरेख टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाजी करत असताना अवधूतला विश्वास ठेवून दिले. नक्कीच गोलंदाजी चांगली करतोय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बॅटची गळा जरूर होती मात्र विकेटचं पतन जरूर होईल. इथं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. स्ट्राईक इथून मिळाले तर विनीतला नॉन स्ट्राईकला ठेवलं होतं आणि इथून फलंदाज जो विनीत मडवीला माघारी परतावा लागेल. DJ पूर्णपणे धावा थांबवल्या अवधूतने. फक्त धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 1 विकेट घेऊन 3 आणि इथून 1 बॉल शिल्लक आहे. हा महत्वाचा बॉल असणार आहे दोघांसाठी देखील, टीम दातिवली आणि टीम सागाव. कारण हा फटका चांगला यासाठी स्ट्राईक घेतली आहे सांगतोय आणि पहा पायाला दुखापत असून देखील स्ट्राईक घेतल्यानंतर चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनीत पाटीलचा ब्रँड दाखवला, चेंडू निघून जातोय. षटकार मिळतील धावा 6. वेदांत ही बॅट घेऊन जायचंय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल धावा धावफलकावरती झाल्या मात्र 51 आणि लक्ष या मॅच मध्ये टीम दातिवलीने ठेवला ते मात्र 52 धावा बनवायच्या मॅच मध्ये पूर्णपणे धावा थांबवल्या होत्या. अवधूत म्हात्रेने मगाशीच सांगितलं आणि शेवटच्या बॉल वरती विनीत पाटीलने स्ट्राईक घेतला आणि मोठा फटका जरूर आला. आणि यानंतर जरूर आमचे समालोचक मित्र नक्कीच योगेश सर तुमच्यासोबत जरूर जोडले जातील. थँक्यू सो मच. 51 झाल्या. 52 धावांचं लक्ष टीम सागाव संघासमोर ठेवलंय ते मात्र दातिवलीने. आणि इथून जसा वातावरणामध्ये बदल तसा या समालोचन कक्षामध्ये देखील बदल होईल. आमचे साथी समालोचक योगेश सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचन करण्याची संधी जरूर दिली. थँक्यू सो मच. चला सिरडोन संघाचे कॅप्टन आलेत. एडोटने संघाचे कॅप्टन आपण लगेच तिथे टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन व्हा. नेक्स्ट लढत तुम्हाला पाहायला मिळेल टीम वीर बजरंग सिरडोन आणि त्याला फाईट करेल हेडोटने संघ. दोन्ही संघाला
कॅप्टन शिरडोनचे आले तर हेडूटने संघ कॅप्टन आपण आमच्यासोबत जॉईन व्हा. नेक्स्ट लढतीमध्ये हे दोन संघ एकमेकाविरुद्ध येतील. चला बघा, या ठिकाणी इनिंग सुरू होण्याच्या अगोदर हेडूटने संघ कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे, कारण आज स्पर्धेतला तिसरा दिवस आहे. आज सेमी फायनलची लढत, त्याचबरोबर एक शो मॅच, त्यामुळे वेळ आमच्याकडे कमी आहे. हेडूट संघ या, प्लीज सहकार्य करा, कारण आज भरपूर लढती बाकी आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करा. वीर बजरंग सिरडोन बनाम हेडूटने ही बिग फाईट लढत येणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर याच दरम्यान आमचे मित्र खरं तर संदीप दादा गवई यांचं देखील आगमन झाले. संदीप दादा स्वागत आहे. कापरी सिटी क्रिकेट मंडळ पालेगाव अजित तुम्ही पाहतायत स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन मारिंगे चषक 2025 8वं पर्व. पहिलीच लढत तुम्ही पाहतायत जनुमान दातिवली बनाम चेरादेव सागाव. तर नक्कीच आमचे शेडून गावचे सन्माननीय भरतदादा या संघाचे ऑनर आहेत. सातत्यानं भरतदादा या, आमचे टीम शिरडोनचे, त्यांना इन्व्हाइट केलं होतं आपण व्यासपीठावरती यावं. थँक्यू सो मच. सका हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होई तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून घरी बसून अनेक सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या माझ्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दी याचा डोळा, आणि आपण पाहतोय स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन मारिंगे चषकाचा शानदार सोहळा. पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर सेकंड लढत या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी संदीप दादा गवळी यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभाचे या ठिकाणी टॉस करायचं. नेक्स्ट मॅच मध्ये अर्थात दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतील. एका बाजूला टीम हेडूटने आणि दुसऱ्या बाजूला टीम वीर बजरंग सिरडोन. एका परिसरातले दोन संघ हकेच्या अंतरावरती असलेले हे दोन गावं, परंतु आज एकमेकाविरुद्ध पाले मैदानावरती लढतीमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. संदीप दादा गवळी यांच्या शुभाचे हा टॉस केला जातोय मॅच नंबर 2. परंतु या मॅच मध्ये लक्ष असू द्या, दोन्ही संघ सामना जिंकला की लगेच खेळायचे. 52 धाब्याचं टार्गेट मनाशी बालगुन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ॲज अ ओपनर सलामीवीर विस्फोटक फलंदाज. पहिला चेंडूला हवेत खेळलाय, मिड ऑफला झेल टिपला आणि पहिला धक्का मैदानावरती चेरादेव सागाव संघाला. चिन्मय बॅक टू द डगआउट, गोल्डन डकचा शिकारी झालाय. पहिलाच बॉलवरती हलक्या हाताने क्लिक करत डाबाला सुरुवात करण्याचा प्रयत्न. खरं तर डावखुऱ्याचा खेळाडू चिन्मय तुम्ही पाहिला, बॉल अगदी परफेक्ट होता, थोडासा स्विंग झाला आणि हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जयेश. सुंदर झेल, अति सुंदर झेल सकाळच्या सत्रामध्ये, अगदी सोपा झेल त्याने टिपलाय. पहिला धक्का दिला सागाव टीमला. 52 धाब्याचं टार्गेट असताना सुरुवात दमदार झाली. पहिला बॉलवरती विनीत मडवीनं सुरुवात चांगली केली आहे. बुलेट तुम्ही पाहतायत मॅन ऑफ द सिरीज साठी ही पहिली संकल्पना आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड ठाण्यामधली पहिली संकल्पना की जिथे 1 लाख रुपये प्राइज असलेल्या स्पर्धेमध्ये बुलेट दिली जाते आणि ही 5वी बुलेट आहे मित्रांनो. सातत्य टिकवलंय. स्पर्धा अनेक ठिकाणी होतात, स्पर्धा मोठमोठ्या होतात, परंतु
त्या स्पर्धेचं सातत्य टिकवणं हे फार कठीण असतं. समीरदादा देसाई यांचं कौतुक केलं पाहिजे. संपूर्ण टीम करत आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक पंढरनाथदादा वारिंगे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा समीरदादांचं स्वप्न खरं तर आपण पाहतोय सातत्य त्याने टिकवलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल त्यांचा वाढदिवस होता. त्यांना पुन्हा एकदा आपल्या सर्व समालोचन कक्षाच्या वतीनं लाईव्ह टेलिकास्ट, कॅमेरामॅन, त्यानंतर आमचे पंच, सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिक यांच्या वतीनं समीरदादा पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्ही शतायुष व्हा, तुम्ही दीर्घायुष्य व्हा, हे तुम्हाला शुभेच्छा. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल झाला. इनायत क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती सचिन आलाय. एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे टीम सांगावमध्ये. परंतु सुरुवात बघा कशी झाली. पहिला बॉलवरती विकेट पडली आहे आणि आम्ही नेहमी सांगतो ना की जर गोलंदाज आपल्या ओव्हरची सुरुवात विकेट किंवा डॉट न करत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि त्या कॉन्फिडन्स लेवलला आता गोलंदाजी करतोय. परंतु तिसऱ्या बॉलला इनसाइड आउटच्या माध्यमातून पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धन 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 करत बॉल सीमारेखा बाहेर चौकार. काय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. सकाळ पण पाहिलं छत्रपती शिवरायांचं संगीत जरी ऐकलं तरी अंगामध्ये स्मृती निर्माण होते आणि खरं तर आज कौतुक केलं पाहिजे. बॅटची एज विकेट मिळाली आहे. वाघाची शिकार ज्या खेळाडूने चौका ठोकत सुरुवात केली तो खेळाडू सचिन बॅक टू द लेगआउट आणि सांगाव टीमला अतिशय मोठा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. 4 या धावसंख्येभोवती दुसरा गडी गारद. सुंदर संगीत क्रिकेट विथ म्युझिक. काय सागर डीजेचं कौतुक केलं पाहिजे. सकाळी सकाळी काय सुंदर संगीत येत आहेत त्यांचं देखील कौतुक. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे समोर बॉल फील्ड झाले तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. अगदी वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये सुंदर रनिंग होती. कॉलिंग महत्वाचं असतं. जेव्हा दोन खेळाडू खेळपट्टीवरती खेळत असतात त्यांच्यामध्ये कॉलिंग असते. यस, नो, वेट या 3 कॉल महत्वाचे आहेत. त्यामुळे कॉलिंग जर व्यवस्थित असेल तर त्यांच्यामध्ये चांगला तालमेल मिळतो आणि तालमेल झालं की पार्टनरशिप बनते आणि पार्टनरशिप झालं की सामना जिंकण्याच्या चान्सेस वाढत असतात. खरं तर पुन्हा बघा काय फुटबॉलचा वापर करतोय. नजर त्याची भरपूर चांगली. खेळाडूचं कौतुक यासाठी करेल की त्याची नजर भरपूर चांगली आहे. तो पायांचा वापर, फुटबॉलचा वापर योग्य ठिकाणी करतो आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 गडी बाद, फक्त 7 धाबा. टार्गेट 52 धाब्याचं होतं. आता राहिलेत बॉल इथे 24 चेंडू आणि यस 45 धाबात. येणारे 4 षटक. टीम टोटल या ठिकाणी आपण पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी शांत आणि थोडी संत सुरुवात आहे. 7 धाबा आणि 2 गडी बाद झाल्यात. सुंदर संगीत आपण पाहतोय. डीजे ओम साई साऊंड सिस्टम सागर पडवल. बॉल चांगला पाठवलाय ऑफ साईडला लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल धाबा संख्या आपण पाहिली. धाबा फडकावरती 8 धाबा लागल्यात. चांगली सुरुवात. खरं तर मी म्हणेन दातिवली संघाची. दातिवली विरुद्ध सागाव अनेक लढती 2024-25 मध्ये आपण पाहिल्या. सीझन मध्ये
दोघे एकमेकाविरुद्ध अनेक वेळ येतात, परंतु या मॅच मध्ये आता पुन्हा ती लढत पाहायला मिळेल. कधी सागाव संघानं दातोली संघावरती वर्चस्व केलं, तर कधी दातोली संघानं सागर संघावरती वर्चस्व केलंय. परंतु ही महत्वाची लढत, बॉलला पाठवलाय इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉल जातोय सीमारेखा बाहेर, षटकार. सकाळी छत्रपती शिवरायांचं संगीत, शून्यात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा आणि आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवराय. पुन्हा एकदा सिंगल शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. सेकंड पॉवर प्ले पाहत आहे. पहिला पॉवर प्ले मध्ये काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजी करत असताना विनीत मडवीनं फक्त 7 धाबा दिल्या, 2 मोठ्या खेळाडूंना बाद केलं. त्यानंतर आता सेकंड पॉवर प्ले तुम्ही पाहतायत. 3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती, मिड विकेटला 1, लॉंग ऑनला 1, त्यानंतर ऑफ साईड मध्ये तुम्ही पाहतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये हे खेळाडू आहेत बाउंड्री लाईन वरती. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट, ऑन साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन रिझन मध्ये स्क्रीनच्या समोर अगदी बॉलला फील्ड केल्याने त्यानंतर एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने संघ पुढे चाललाय. धाबा संख्या पाहिली 16 धाबा. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, कारण जिंकण्यासाठी लक्ष 52 धाबेचे. सिंगल डबल सोबत तुम्हाला चौका षटकार मारावे लागतील. चांगला चेंडू अगदी प्रश्नात टाकला आणि ते डॉटची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहिली या ठिकाणी आतापर्यंत दुसरं सूर्य. सिंगल डबल सोबत चौका षटकार फार महत्वाचे असतात. युही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार 3 का उठाना होता है. सिंगल डबल हे फार महत्वाचे क्रिकेटमध्ये आणि सिंगल डबल सोबत चौका षटकार सहित सामना पुढे चाललाय. चांगला चेंडू फुलटॉस होता, कव्हर मध्ये कोणताच काढू नाहीये. बॉल धन 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 करत चाललाय. कव्हर सीमारेखा बाहेर, 4 रन. खरं तर आज मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजेच्या माध्यमात येत आहेत. खरं तर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ते गड म्हणजे आपण पाहिलंय शिवनेरी, आणि ज्या गडावरती महाराजांनी देह ठेवला तो रायगड. ह्याचे दोन्ही नावं आपण केली नक्कीच. त्याच्यानंतर आपण पाहिलं की शिवनेरीची 2 नावं घेतली तर शिव, आणि रायगडाची पुढची 2 नावं घेतली तर रायगड, अर्थात शिवराय असं हे नाव होतं. आणि खरं तर जगाचा पोशिंदा आणि नक्कीच महाराष्ट्राला खरं तर आपण पाहिलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, ज्याने शून्यात स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा. जगात 8 मोठे शत्रू होते मित्र. जगात 8 मोठे शत्रू होते. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज अशा 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवराय. चांगला चेंडू इथे बॅकबेट पॉइंटला. काय घडलं, एक सिंगल तर भेटली, बॅकअप मिळेल तोपर्यंत इथे काय झालंय. पुन्हा यस नो आणि दोघांमधला तालमेल चुकला. नॉनस्ट्रायकर बॅट्समननं पहिला पुकार दिला, या रन घ्यायची आहे, परंतु स्ट्रायकर बॅट्समॅन नकार दिला. त्यानंतर पुन्हा बॉल सुटला तेव्हा स्ट्रायकर बॅट्समननं कॉल दिला, परंतु नकार दिला नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समननं. त्यामध्ये केवळ 1च रन मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 21 धावा. 31 धावेची अद्याप गरज आहे. संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल, कारण बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक ना पडे चोट हथोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे घाव सोसावे लागले. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं टीम टोटल पोचली आहे 23 वरती. आता समीकरण राहिले ते फक्त 29 धावा. येणारे चेंडू तुम्ही पाहतात. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 2 चेंडू, म्हणजे अद्याप 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडू 29 धावा. खरं तर आता संघर्ष दातिवली टीमला करावा लागेल, कारण चेंडू आणि धावांच्या मधलं अंतर एवढं नाहीये. बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय पॉइंट सीमारेखेच्या दिशेनं, आणि जोपर्यंत चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेखेवरती फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा.
सिंगल डबल संघ पुढे चाललाय. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सकाळीच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. यानंतरची होणारी लढत देखील चांगली आहे, कारण डोंबिवलीमधले दोन संघ पुन्हा एकदा एकमेकाविरुद्ध येतील. एका बाजूला संघ तुम्ही पाहणार धीयश्री एलिमेंट हेडूटने जो मच्छिंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, आणि त्यानंतर वीर बजरंग शिरडोन म्हणजेच भरत दादांचा संघ आहे. अगदी चांगला संघ पाहायला मिळते. दोन्ही संघांचं कौतुक केलं पाहिजे. एकच गाव म्हटलं तरी भावगड ठरणार आहे. काहीच अंतर आहे दोघांमध्ये आणि चांगली लढत देखील पाहायला मिळेल. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू फार महत्व देऊन जाणार आहे तो दातिवली संघाच्या बाजूनं, कारण एक डॉट चेंडू आता मॅच मध्ये एक मजबूत स्थिती प्राप्त करून देतोय दातिवली टीमला. परंतु इकडे संघर्ष सुरू असताना धाबा झालेत ते 25 आणि गरज आहे 27 धाब्याची येणाऱ्या चेंडू मध्ये. या षटकात अद्याप 2 चेंडू. पुन्हा गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. बॉलला ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट चेंडू. आता दबाव वाढत चाललाय, कारण राहिले आता फक्त 13 चेंडू राहिले, तरी 13 चेंडू मध्ये 27 धावा. क्रिकेटचा खेळ मित्रांनो जो सरड्यासारखा रंग बदलणारा आपण पाहिलाय. आज 13 चेंडू 27. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 27 बनतात, 6 चेंडू 36 मी 3 वेळा पाहिलेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे कधी सांगता येत नाहीये. या षटकातला अंतिम चेंडू फार निर्णायक असेल. विनीत मडबीनं काय स्पेल फेकलं. पहिल्या स्पेलमध्ये 7 धावा दिल्या, 2 विकेट घेतले. या स्पेलमध्ये विकेट त्याला मिळाली नाहीये, परंतु फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. आणि येणारा तर तिसरं षटक 4थं षटक आहे जे टर्निंग पॉईंट राहील दोन्ही टीमसाठी. 13 चेंडू 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. यावेळीचा चेंडू हवेत बॉलला पाठवलाय, परंतु हवाई सबर. चेंडू सीमारेषा बाहेर. अंतिम बॉलला षटका ठोकत सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत असताना टीम सागावला पाहायला मिळाले. तर आता धावसंख्या झाली आहे 31 रन. येणारे समीकरण 12 चेंडू 21 धावेची गरज. बात अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. कोणताच कलम नव्हता, कोणताच कायदा नव्हता, तरी सुद्धा सुखाने प्रजा होती. परंतु आज आपण पाहिलं की मागच्या काही काळामध्ये आपण पाठीमागे गेलो तर महिलांवरती अन्याय झाले, कोणाला न्याय मिळाला नाही. फक्त आपण एक मेणबत्ती पेटवू शकतो, बाकी काही नाही. नक्कीच त्यामुळे आज पुन्हा महाराष्ट्राला जिजाऊचा शिबा पाहिजे. अनेक सारे आपण पाहिले अत्याचार घडले, अनेक साऱ्या घटना घडल्या आणि नक्कीच हृदयाला हलवून लावणाऱ्या घटना आपण पाहिल्या. खरं तर डीजेचं देखील कौतुक करूया. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये डीजे कोणाला निवडायचं? ज्याला क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल ज्ञान आहे, ज्यांना प्रेक्षकांबद्दल माहिती आहे की प्रेक्षकांना कोणतं संगीत पाहिजे, कोणत्या मोमेंटला कोणतं संगीत आलं पाहिजे, ह्याचा डीजे आपण वापर करा. खरं तर म्हणून तर आम्ही नेहमी ओम साई साऊंड सिस्टम सागर पडबळची आम्ही गोष्ट करतो, कारण अगदी परफेक्ट त्याचं संगीत असतं. 2 धाबा या बॉलवरती आल्या. 2 धाब्याने आपण पाहिलं तर धाबा संख्या 33. गेली कित्येक वर्ष या गावात देखील डीजे साऊंड सागरचं पाहायला मिळतंय, कारण तो रोहिंजन मधला आहे तरी सुद्धा इकडे येतोय. नक्कीच काय क्वालिटी त्याच्याकडे आहे, यामुळे आयोजन कमिटीला त्यानं सातत्याने ठेवलं आहे. खरं तर त्यांचं देखील कौतुक करूया. धाबा संख्या झाली ते 33-19ची गरज आहे. फुटबॉलचा वापर केला, मिस टायमिंग आहे, परंतु शतकच्या पाठीमागे थोडेसे दूर होते. एक सिंगल मिळाली, डबलचा प्रयत्न नाही आहे. आणि 2 धाब्याने टीमची टोटल सध्या धाबा पडकावती 34 धाबा झाल्यात. 18 धाब्याची गरज आहे.
10 चेंडू 18 धाबा. क्रिकेटचा खेळ हा काय घडेल काय बिघडेल, परंतु निर्णायक षटक फार महत्वाचं आहे. या निर्णायक षटकामध्ये जर धाबा कमी आल्या, विशालनं चांगलं षटक फेकलं तर कदाचित सात्विकने चांगलं षटक फेकलं की तर नक्कीच या मॅच मध्ये टीम दातिवली कमबॅक करू शकतो. आणि या ओव्हरमध्ये एकाच 2 मोठे फटके लागले म्हणजे सांगाव संघ मजबूत स्थितीमध्ये. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये आणि असं म्हटलं जातं की जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये, कारण जिंकण्यासाठी आता गरज आहे 9 चेंडूमध्ये 18. त्यामुळे संघर्ष दोन्ही संघाला वाढलाय. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, कारण ही लढत देखील त्या पद्धतीनं 9 चेंडूमध्ये 18 बॉल चांगला होता. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न केलाय, परंतु तिकडे काय झालंय, एक सिंगल तर मिळाली. बॅकअप मध्ये खेळाडू नव्हता, विकेट किपरला बॉल मिळालं नसतं तर कदाचित अजून धाबा ऍड झाले असते आणि ह्या धाबांना धाबसंख्या पोचली आहे ती 35 धाबा गरज आहे 8 चेंडूमध्ये 17ची. बघा क्लायमेट कसं बदलतोय, निसर्ग बदलत आहे. कारण रोशन सध्या माणसं बदलत आहेत, तर निसर्ग का बदलू नये, कलियुग आहे. लो पुलटोचा चेंडू समोर खेळतात, स्क्रीनच्या समोर अगदी जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि इकडे काय घडलाय, 2 धाबा पूर्ण की नाही हा प्रश्न आता तिसऱ्या पंचांना विचारलाय. टीव्ही अंपायरकडे आम्ही जाणार आणि हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या 35 वरती, या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. आता किती महत्वाची लढत सुरू आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आल्याने कट टू कट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये बघा आमचे लाडके प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं आपण स्वागत करूया. बघा स्वर्गीय पंडित देसाई स्टँड तुम्ही पाहतायत, स्वर्गीय बाबू पाटील स्टँड तुम्ही पाहतायत, त्यानंतर स्वर्गीय कैलास मस्कर स्टँड तुम्ही पाहतायत, स्वर्गीय नारायण कोलेकर स्टँड तुम्ही पाहतायत, त्यानंतर स्वर्गीय किरण मस्कर स्टँड, त्यानंतर समीर गोसावी स्टँड तुम्ही पाहिलाय, अनंत बारिंगे स्टँड. बॅट्समॅन आउट इकडे बघा टीव्ही वरती आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातं. हे खरं तर एमटीएसच कौतुक करायला हवं. एक सिंगल आली, डबल साठी ते रनआउट झालाय आणि धावसंख्या 36 झाल्या. आता समीकरण 7 चेंडू 16ची गरज आहे. काय मॅच मध्ये परिवर्तन घडत आहे. शेवटच्या क्षणाला दोन्ही संघाचा संघर्ष मैदानात मध्ये सुरू आहे आणि नक्कीच मी आता सांगितलं की बिना संघर्ष कोई महान नाही बनता. येणारे 7 चेंडू, येणारा चेंडू देखील फार महत्वाचा आहे. ओव्हर पिच चेंडू बॉलला फेकून दिलाय. सरळ आपण पाहतोय स्वर्गीय कैलास मस्कर स्टँडच्या वरून हवाई सफर, बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. आणि आता 10 धावेची गरज आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, पाले गावाची शान. थँक्यू. संपूर्ण आपण पाहतो आमचा कपसिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव, संपूर्ण आमचा व्यासपीठ स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. काय क्लॅरिटी, समोर बघा बुलेट आहे, चमचमणाऱ्या आकर्षित ट्रॉफ्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच धावसंख्या पाहिली 42, 4 षटकांमध्ये आता गरज आहे 10 धावेची अंतिम 6 चेंडूमध्ये. बघा यातनं संघ जिंकणारा संघ कुठेही जायचं नाहीये. सेकंड राऊंड मध्ये जशी मॅच समाप्त होईल त्याच्यामध्ये एक लढत पाहायला मिळेल. खरं तर आपल्याला विनर अशी लढत आम्ही खेळणार आहोत.
नक्कीच याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. शेवटचं अंतिम षटक, जाऊया मैदानावरती. 6 चेंडू आणि आता गरज है 10 धावेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. आणि उम्मीद स्वतःवरती विश्वास होतं आणि पहिला धक्का दिला या ओव्हरमध्ये. एकूण धक्का नंबर 3. चौथा धक्का लागलाय. धावसंख्या 42. खरं तर आल्या शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज अनिकेत म्हात्रे, ज्याला पहिली सफलता मिळाली. पहिला चेंडूवरती 10चं समीकरण होतं. आता 5 चेंडू 10. पलटवार, वार पे वार आणि पलटवार. खरं तर एक दुसऱ्या समोर खेळत असताना अनेक वेळा हे एकमेकाविरुद्ध आलेत. मी मगाशीच सांगितलं या सीझन मध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा हे दोन संघ एकमेकाविरुद्ध आलेत. कधी दातिवली संघ त्यांच्यावरती सागाव संघावरती भारी राहिला, तर कधी सागाव संघ दातिवली संघावरती भारी राहिले आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या उणीधुनी माहिती आहेत, दोघांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे लढत देखील शेवटच्या बॉलपर्यंत नक्की प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना तसाच सामना आवडतो. शेवटपर्यंत हाय व्होल्टेज सामना झाला की मग प्रेक्षकांना तो आवडतो आणि खरं तर आता प्रेक्षकांना तो सामना पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक वर्ग सध्या मॅचला एन्जॉय करतात. माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. ग्राउंडवरती देखील वेळ काढून आमचे लाडके प्रेक्षक आले आहेत, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज शनिवारचा दिवस, खरं तर हनुमंताचा दिवस आहे आणि नक्कीच आज या स्पर्धेतला 3रा दिवस आहे. उद्या अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार. 374 खेळाडू खेळतील, त्याच्यात एक खेळाडूला ही बुलेट मिळणार. 5 चेंडू 10ची गरज आहे. गोलंदाज तयार. बॅटची एज विकेटच्या मागे. एक धाव तर कंप्लीट केले. मोठ्या शरीर यष्टीचा खेळाडू पाठीमागे धावतोय. 2 धावा. क्रिकेट खेळताना आपला फिटनेस किती महत्वाचा आहे. तुम्हाला योग्य क्रिकेट खेळायचं असेल ना रोशन, तर तुम्हाला 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन. या 4 गोष्टी तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही योग्य क्रिकेट खेळू शकता. कारण सध्या आपण पाहतोय फास्ट फूड जास्त खात असल्यामुळे बॉडीचा बॅलन्स बिघडलेला असतो. चायनीज फूड सगळ्यात जास्त आवडता नक्की, त्यामुळे प्रत्येकाची बॉडी लँग्वेज आता बदलली आहे. या चेंडूमध्ये 2 आल्या. 4 मध्ये 8ची गरज आहे. सामना पहा. बॉल चांगला आहे, पॉइंटला कव्हर करून चाललाय. या ठिकाणी कव्हर सीमारेखा बाहेर, धन 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 करत सीमारेषा बाहेर. 4 रन. काय जबरदस्त फटका होता. बॉलवरती नजर होती, त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. बघा सुंदर फटका, अगदी स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक आणि बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. बॅट्समन रितेश पाटीलनं ठोकलाय चौकार. रितेश भोईरनं चौकार ठोकलाय. चौकाराबरोबर आता सामना 3 मध्ये 4 वरती आला. 3 चेंडू 4. बॅटची एज विकेट मिळाली आहे. रितेश भोईर. कभी बाजी उधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. आणि आता तेच घडलंय मैदानावरती. ज्या रितेशनं चौका ठोकला लगेच टाळ्या आल्या आणि ज्या रितेशची विकेट गेली लगेच प्रेक्षक शांत झालेत. 2 चेंडू आता 4ची गरज आहे. छत्रपती शिवरायांचं एक मंत्र आहे बघा. आकाशामध्ये पक्षी उडतायत, आनंद घेतात या माचचा. पक्षियों के पास कहाँ होते नक्षे, फिर भी ढूंढ लेते रास्ते. या मैदानावरती तुम्हालाही तुमचा रस्ता शोधायचा आहे. मग क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्यात कोणताही खेळ असो, तुम्हाला स्वतःचे रस्ते स्वतःलाच निर्माण करायचे आहेत. आणि खरं तर ओमसाई MTCचं काय क्लॅरिटी, क्वालिटी आहे, दर्जेदार. आणि नक्कीच म्हणून तर त्यांची मागणी जास्त असते. परिसर हा असो किंवा कुठलाही परिसर असो, मग त्यांची मागणी सर्वाधिक जास्त असते. कारण याचं कारण एकच की त्यांच्याकडे क्वालिटी आहे, क्लॅरिटी आहे. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. बघा टीम या ठिकाणी आपण शिरडून थोडे पाठीमागून चला, सहकार्य करा. नेक्स्ट मॅच तुमची जरूर आहे. आता नेक्स्ट मॅच मध्ये ते संघ पाहायला मिळेल, परंतु 2 चेंडू येतात. 4 धावेची गरज आहे. सामना हाय व्होल्टेज. फुलटॉस चेंडू प्रहार तर केलाय. 1 सिंग मिळाली, डबल साठी धावत नाहीये. कंपल्सरी चेसिंग आहे. ह्या गोष्टीची दोन्ही संघाने नोंद घ्या.
त्यामुळे आता एक चेंडू आणि आता गरज आहे 3 धावेची. 1 चेंडू 3 धावा. फासण्या फुसफुस. खरं तर आता या मॅच मध्ये बघा खरं तर तिकडे टीम सागावचे खेळाडू बसले होते ते आता उभे झालेत. इकडे आपण पाहिलं की टीम दातुरीचे प्रेक्षक उभे होते ते आता बसलेत. हा समीकरण पाहतोय. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. सहकार्य करेन. आमच्याकडे वेळ नाहीये. तुम्ही जर मैदानात वेळ घेत असाल परंतु आमच्याकडे वेळ नाहीये या गोष्टीची देखील नोंद घ्या. कारण आम्ही सातत्याने सांगतो ना की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो ना तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच. जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. चला तर जाऊया जोरदार टाळ्या. 1 चेंडू 3. बॉल तर चांगला आहे. एक सिंगल आली. डबल साठी धावतात. फेकणार कुठे. परफेक्ट आणि सामना जिंकलाय टीम जय हनुमान दातिवली. वेल डन बॉयज. शेवटपर्यंत लढले. शेवटपर्यंत विश्वास ठेवला आणि शेवटपर्यंत कॉन्फिडन्स न क्रिकेट खेळला आणि सामना जिंकला मैदानाच्या मध्ये. जय हनुमान दातिवली टीम. अभिनंदन. चला लहान मुलं बाहेर व्हा. मॅच समरी तुम्ही पाहतायत. वरती आपण पाहिलं 51 धाबा केल्या. विनीत 20 धाब्याचं योगदान दिलं. त्यानंतर निवृत्तीने 12 धाबा केल्या. जयेश 10 केल्या होत्या. परंतु इकडे गोलंदाजी विश्लेषण पाहिलं. वेदांतनं 2 ओव्हर फेकले. 19 धाबा 2 विकेट. त्यानंतर रोहितनं 1 विकेट 6 धाबा देऊन. त्यानंतर अवधूतनं देखील 9 धाबा देऊन 1 विकेट. परंतु महागडं षटक मिलिंदने फेकलं. 17 धाबा. तिकडे सूरजनं 21 धाबा केल्या. नॉट आउट. वेदांतनं या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर 17 धाबा केल्या. ऑलराऊंडर भूमिका त्याने निभावली. 6 धाबा रितेशने केल्या. परंतु शर्ते शेवटी 8 धाबा देऊन 2 विकेट अनिकेतने घेतले. विनीत मडवीनं 2 षटक 18 धाबा 2 विकेट. आणि या मॅच मध्ये हिरो ठरणार खरं तर विनीत मडवी ज्यानं 18 धाबा 2 विकेट जरूर घेतले. परंतु बॅटिंग करताना 20 धाबा ऑलराऊंडर भूमिका त्यानं पार केली आहे. तो विनीत मडवी ठरला मॅन ऑफ द मॅच. सॉरी हा 1 मिनिट. नक्कीच विनीत म्हात्रे आणि विनीत पाटील बॅट्समन आहे ज्यानं 20 धाब्याचं योगदान केलं. परंतु इकडे आपण विनीतकडे पाहतोय. तर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. बघा शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या खेळाडूने 11 धाबा डिफेन्स केल्या तो अनिकेत मडवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अनिकेत व्हेरी वेल खरं तर अनिकेत ठरला या ठिकाणी. अकरा धाबा डिफेन्स केला. नेक्स्ट लढतीमध्ये आपण पाहणार श्रीडून बनाम हेडवुडने ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार. अगदी रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.